नमस्कार, एमके न्यूज मध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे। नान्नज येथील गुन्ह्यात निलेश घायवळ याचा सहभाग निष्पन्न। नान्नज तालुका जामखेड येथे दिनांक 24 ऑगस्ट 2025 रोजी रात्री सुनील साळवे यांच्या कुटुंबियांवर जीवघेणा हल्ला होऊन त्यात त्यांचे कुटुंबीय जबर जखमी झाले होते। यावरून जामखेड पोलीस स्टेशन गुन्हा नं 481/2025 भारतीय न्यायसंहिता कलम 109 वगैरे सह अनुसूचित जाती जमाती अत्याप्रती अधि 1989 व आर्म ऍक्ट या कायद्यान्वये एकूण 12 आरोपी व 2 अज्ञात असा एकूण 14 जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता। सदर गुन्ह्यामध्ये तलवार, काठ्या व इतर प्राणघातक शस्त्रांचा मोठ्या प्रमाणात वापर झाला होता। या गुन्ह्यात केलेल्या सखोल आणि तांत्रिक तपासामध्ये कुख्यात गुंड निलेश घायवळ याचा सहभाग असल्याचे ठोस पुरावे पोलिसांना प्राप्त झाले आहेत। निलेश घायवळ हा मूळचा सोनेगाव तालुका जामखेड येथील रहिवासी असून पुणे शहरामध्ये त्याच्या नावाने खून करणे, खंडणी मागणे, जीवेठार मारण्याचा प्रयत्न करणे, दहशत माजवणे यांसारखे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल झाले आहेत। जामखेड पोलीस स्टेशन येथे दाखलवरील गुन्ह्यांमध्ये निलेश घायवळ व त्याचा साथीदार ऋषी गायकवाड यांनी कट रचून सुनील साळवे यांच्या कुटुंबियातील सदस्यांवर त्यांच्या साथीदारामार्फतीने धारदार शस्त्राने हमला करून त्यांना जीवेठार मारण्याचा प्रयत्न केला असल्याचे गुन्ह्याचे तपासात निष्पन्न झाले असल्याने निलेश घायवळ व ऋषी गायकवाड यांना वरील प्रमाणे दाखल गुन्ह्यात कट केलेला असल्याने त्यांना आरोपी करण्यात आले असून सदर गुन्ह्याचा तपास सोमनाथ घारगे पोलीस अधीक्षक अहिल्यानगर तसेच वैभव कलबुर्मे अपर पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रवीण लोखंडे उपविभागीय पोलीस अधिकारी कर्जत विभाग हे करत असून दाखल गुन्ह्यात अद्यापवती एकूण 9 जणांविरुद्ध तसेच 9 आरोपींना अटक करण्यात आली आहे। उर्वरित आरोपींचा पोलीस शोध घेत आहे। प्रतिनिधी महेश कांबळे। मौज मजा मस्ती मध्ये रमते मन, निसर्गात नंदनवन साई बन। मौज मजा मस्ती मध्ये रमते मन, निसर्गात नंदनवन साई बन, साई बन। सुटीचा आनंद लुटू झाडी हिरवीगार, प्राणी पक्षी कारंजे धबधब्यांची धार। ला 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 ला। विरंगुळा विसाव्याचे वेचू क्षण, मौज मजा मस्ती मध्ये रमते मन, निसर्गात नंदनवन साई बन, साई बन। टेन्शन पासून राहू दूर, आनंद घेऊ पुरेपूर। हुरडा पार्टी वनभोजन या वैशिष्ट्यांसह अल्पावधीत लोकप्रिय झालेलं पर्यटन स्थळ साई बन।